अरे बापरे, इनव्हॅलिड मीटिंग आयडी येतोय. तर त्याच्यानुसार म्हणजे आजच्या डेटला हा, मीटिंग लिंक सर्वांना सेम असते बरं का. हाँ लिंक से। नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग। मित्रांनो, आज आपण सोमवार म्हणजे दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार लगातार आपण सकाळी 9 वाजता झूम मीटिंग सुरू केलेले आहेत, जेणेकरून तुमचे प्रत्येकाची टीम साईज, टीमचा टर्नओव्हर, पीव्ही व्हॅल्यूम आणि बऱ्याच गोष्टींमध्ये चांगला एक बदलाव निर्माण व्हावा म्हणून. आणि याकरता मी तुमचं सर्वांचं आजच्या मीटिंगमध्ये स्वागत करत आहे. आणि आजची मीटिंग आपली प्रोडक्ट ट्रेनिंग संदर्भात पाहिलं तर आपण अगदी आपल्याकडे 110 प्रोडक्ट लॉन्च झालेत. किती फास्ट घ्यायचं म्हटलं ते 2 ते 3 मिनिट लागतात एका प्रोडक्टला. म्हणजे सरासरी आपण एका सेशन मध्ये फार फार तर 15 ते 20 प्रोडक्ट कव्हर करत आहोत. ही एक प्रोडक्ट सिरीज आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने प्रोडक्टचं माहिती घ्यायची आणि प्रोडक्टचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे. तर माझा आवाज आणि व्हिडिओ एव्ही सगळ्यांना येतोय का सांगा. एव्ही लिहायचं, एव्ही. थँक्यू सो मच, थँक्यू. लवकर लिहा, एव्ही लिहा, गुड मॉर्निंग लिहा. तुमचं सर्वांचा चॅट बॉक्स ऍक्टिव्ह राहू द्या. आणि मी माझी स्लाइड शेअर ऑलरेडी केलेलीच आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तर आज आपण टॉपिक पाहणार आहोत. हा, येस, एव्ही एव्ही. थँक्यू सो मच शिवाजी सर, शेख मॅडम. थँक्यू थँक्यू थँक्यू. ओके विजय सर, थँक्यू. तर मित्रांनो, आज आपण पार्ट 3 सेशन पाहत आहोत प्रोडक्ट ट्रेनिंगच्या बाबतीत, प्रोडक्ट नॉलेज आणि प्रोडक्ट एज्युकेशनच्या बाबतीत. आजचा आपला पार्ट 3 सेशन आहे. आणि आज आपण पाहणार आहोत फूड अँड बेव्हरेज बद्दल. आपण थोडंसं मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं फूड अँड बेव्हरेजेस. आणि फूड अँड बेव्हरेजेस मध्ये एक मिनिट, सगळ्यांचा म्यूट बंद करू. ओके, शेवटी सर्वांना म्यूट ओपन केल्यानंतर बोलण्याची संधी आहे. लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐका सेशन. आणि आता आपण स्टार्ट करूयात आजचा सेशन. थोड्याशा गोष्टी फास्ट घेऊयात आणि थोड्याशा गोष्टी काही महत्वाच्या आहेत त्या स्लो पण घेऊयात. तर फूड अँड बेव्हरेजेस बद्दल आपण कालही थोडंसं बोललो होतो. आणि त्यापैकी हा आजचा पार्ट 3 मध्ये आपण पाहतोय की तुम्ही निरोगी जीवनाची सुरुवात आरोग्यदायी चहा, आरोग्यदायी कॉफी आणि अनेक प्रकारच्या आरोग्यदायी ज्युसेस पासून किंवा सरबत पासून पण आपल्या जीवनामध्ये करू शकता. आणि अशा पद्धतीची एकमेव कंपनी आहे जी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आरोग्याची सुरुवात करून देते, ती म्हणजे DXN. DXN आज अनेक लोकांनी एका कॉफीतून सुरू केलं आणि आज जग जागं केलेलं आहे. म्हणून DXN ची एक अतिशय उत्कृष्ट दर्जाची स्वास्थ्य आणि उत्साहवर्धक कॉफी म्हटलं जातं. आणि यामध्ये दूध टाकण्याची आवश्यकता लागत नाही. म्हणून मी एक सुंदरचं वाक्य बोलतो, दुधाच्या खर्चामध्ये कॉफी फ्री आहे. या कॉफीमध्ये तर दूध टाकण्याची आवश्यकताच नाही. ब्लॅक कॉफी, जी की काल मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती ऑलरेडी दिलेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय कॉडीसेफ कॉफी, यामध्ये देखील दूध टाकण्याची आवश्यकता नाही. टेस्टही अफलातून आणि आपल्याला हेल्थही खूप चांगली मिळते यातून. जी मोका हा चॉकलेट फ्लेवर कॉफी म्हटला जातो, ज्याच्यामध्ये चॉकलेट आणि कॉफीचा एकत्र मिक्स केल्यानंतर तयार होतो मोका. आपल्याकडे नाव आहे जी मोका. लहान मुलांच्या सुंदर आरोग्यासाठी, त्यांच्या निरोगी जीवनासाठी आणि प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्यांची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ होण्यासाठी कोकोजी हा अतिशय सुंदर पर्याय आहे. जेणेकरून मुलं कोकोजी खाऊ शकतात, कोकोजीच्या रेसिपी बनवू शकतात, मिल्कशेक तयार करू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. लेमन झी हा माझा खूप आवडीचा आणि फेवरेट प्रोडक्ट आहे. लेमन जी म्हणजे लेमोनेड. होय मित्रांनो, लेमॉनजीचा ज्यूस बनवायचा आहे. आणि लेमॉनजीचा ज्यूस तुमच्या समोर मी आता इथं स्क्रीनवरती दाखवत आहे. सर्वांना माझी स्क्रीन दिसत असेल. येस, व्हेरी गुड. लेमॉनजी लेमनेड याच्यामध्ये ऍड केली आहे आपण रोझेल. पटपट पटपट आपण थोडंसं कॅप्सूल खाऊयात लगेच. सगळ्यांच्या समोर खायचं, तुम्ही सुद्धा तुमच्या कस्टमरच्या पुढे खा. जेणेकरून लोकांना डाऊट नको वाटायला की आपण फक्त सेलिंग मध्ये आहोत. नाही, वी आर इन रिअल कंझ्युमर रिव्हॉल्युशन, वेलनेस रिव्हॉल्युशन. माझ्या हातामध्ये 4 आरचे आहेत. त्यानंतर 4 GL मी घेत आहे, 4 GL. त्यानंतर मी स्पिरुलिना 8 घेत आहे. तुम्ही काउंट करा, सगळ्यांनी काउंट करा आणि चॅट बॉक्स मध्ये लिहा. 4 RG, 4 GL, 8 स्पिरुलिना. पाहताय का, दिसतात का सगळ्यांना? 4 RG, 4 GL, 8 स्पिरुलिना. 4 RG, 4 GL, 8 स्पिरुलिना. 4 RG, 4 GL, 8 स्पिरुलिना. किती झाले बघा. पुढे जाऊन कॉर्डिसेप घेत आहे 6. किती झाले सांगायचंय, सांगायचंय. 4 RG, 4 GL, 8 स्पिरुलिना, 6 कॉर्डिसेप. 6 कॉर्डिसेप, 6 कॉर्डिसेप.
त्यानंतर आहे माझ्याकडे लायन मेन. लायन मेनचे आपण 3 घेऊयात आणि पेनांग जिन्सिंग 1 किंवा 2 घेऊयात. लायन मेन 3 आणि आता आपण पेनांग जिन्सिंग ऍटलिस्ट 1 किंवा 2 चालते. 2 आलेले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. 2 हातामध्ये आलेल्या कॅप्सूल माघारी नाही सोडायच्या. ही रोजची सुरुवात करा, दिवसाची आरोग्यदायी सुरुवात. किती झाल्या सांगा, काउंट केल्यात? सुषमा मॅडमनी काउंट केल्यात, व्हेरी गुड. कधी 27, कधी 30, कधी 36, कधी 40 होतात. काळजी करायचं नाही मित्रांनो. याच्यामध्ये पण आमलकी, ब्राह्मी, अर्जुना आणि अश्वगंधा 4 पावडर ऍड केल्या की हा पण एक सुंदरसा ज्यूस बनतो. दिवसभर पिण्यासाठी सॅफ्रॉन वॉटर, सॅफ्रॉन वॉटर जे दिवसभर आपल्याला पिण्यासाठी. वाव, फंटास्टिक. सेशन स्टार्ट, फुल एनर्जेटिक. थँक्यू ऑल ऑफ यू. आपण काल पाहिल्याप्रमाणे लेमॉनची पण आपण काल ऐकलेली आहे. लेमॉनची पण माहिती आपण काल पाहिली. आज आपण डिटेलमध्ये पाहूयात पुढे काही महत्वाचे प्रोडक्ट आहेत. येस, लेमॉनजी हा सरबत आहे जो तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता. लिंग्जी स्पाइस ब्लॅक टी हा देखील सरबत, सरबत नाही, याला आपण हाजमोला टी म्हणूयात. खाता येतो, पिता येतो. त्यानंतर आपण पाहूयात हा तुम्ही गिफ्टिंग आणि तुम्ही बऱ्याचशा लोकांना सॅम्पलिंग करू शकता, गिफ्टिंग करू शकता. एक प्रोडक्ट मधून नंतर प्लान पण दाखवा आणि लोकांना आरोग्य पण दाखवा. या ठिकाणी काल आलो होतो गॅनोडर्माचा चहा. याला नाव दिलेलं आहे आपण अल्कलाईन चहा. म्हणा एकदा सगळ्यांनी, अल्कलाईन चहा, आरोग्यदायी चहा, पित्तशामक चहा, अशा पद्धतीची गावामध्ये अनेक गावांमध्ये अशी नावं प्रचलित करायला सुरुवात करा. पित्तशामक चहा, अल्कलाईन चहा, किंवा याला अल्कलाईन चहाचं पाणी असं देखील म्हणायला सुरुवात करा. अल्कलाईन चहाचं पाणी, चहाचं अल्कलाईन पाणी हे देखील म्हटलं तरी चालेल. जेणेकरून लोकांपर्यंत 3-3 लाखाचे फिल्टर लोक विकत आहेत. आपण एक साधारण 3 रुपयाचा ग्लास बनवा, 3 रुपयाची अशी एक बॉटल तयार करा, चहाचं पाणी तयार करा आणि चहाचं पाणी करून प्यायला द्या. फंटास्टिक. त्याचे आरोग्यदायी खूप चांगले फायदे आहेत. महत्वाचं म्हणजे हे आपल्यासाठी पित्तशामक आहे, अल्कलाईन आहे, पोटाचे बरेचसे विकार कमी करायला मदत करते. पण सुंदर म्हणजे दिवसाची सुरुवात आरोग्यदायी चहापासून. आणि ज्यावेळी तुम्ही हे प्रोडक्ट यूज करता त्यावेळी तुम्ही तुमची एक इन्व्हेस्टमेंट करता, तुमचं निरोगी जीवनाची असेट क्रिएट करत आहात. भविष्यामध्ये हृदयरोग, कॅन्सर पासून दूर राहण्यासाठी हे प्रोडक्ट आपल्याला रिस्क फ्री करतात. त्यामुळं अनेक प्रोडक्ट आपल्यासाठी खूप पॉवरफुल आहेत. चहापासूनच एक प्रोडक्ट आणखी डीएक्सएननी स्वतः रिसर्च केलेला आहे, संशोधन केलेलं आहे आणि तयार केलेला आहे, कंबुचा. येस, व्हेरी फेवरेट प्रोडक्ट. आणि हा एक युनिक प्रोडक्ट बनत आहे डीएक्सएन इंडियामध्ये. भारतामध्ये एक अनोखा प्रोडक्ट म्हटला जातो. अनोखा यासाठी की दुसरा कोणाकडेही अशा पद्धतीचा प्रोडक्ट नाही. कोणत्याही शॉपमध्ये नाही, रेटरेलिंग मध्ये नाही, ट्रॅडिशनल मध्ये नाही, ढाब्यावरती नाही, कुठंच नाही. हा प्रोडक्ट तुमच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचला जाईल. आरोग्याचं महत्व समजून घ्या. चहाला आंबवलं की कंबुचा बनतो, दुधाला आंबवलं की दही बनतं, चहाला आंबवलं की कंबुचा बनतो. या कंबुचामध्ये 30 प्रकारचे मायक्रोब्स ऍड केले. 30 प्रकारचे मायक्रोब्स. आणि सिम्बॉयसिस कल्चर ऑफ बॅक्टेरिया आणि ईस्ट, स्कोबी हा असतो एक गुड बॅक्टेरियाचं घर. हे घर याच्यामध्ये टाकल्यामुळं आपण जसं दह्याला विरजण घालतो तसं याच्यामध्ये ते घर म्हणजे विरजण आहे एक प्रकारे, ती आहे खरी मलाई. आणि कंबुचा हा एक फर्मेंटेड टी आहे. हा कंबुचा म्हणजे फर्मेंटेड प्रोबायोटिक ड्रिंक आहे. याच्यामध्ये जे कार्बोनेशन आणि फिजिनिस येतो तो पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि हा एक लिव्हिंग ड्रिंक आहे. लिहा सगळ्यांनी. डेट ड्रिंक पण आहेत मार्केटमध्ये. प्रत्येक ड्रिंकला आणि प्रत्येक ज्यूसला एक शेल्फ लाईफ असते. काही वेळेला ते 4 दिवस 8 दिवसानंतर खराब व्हायला लागतात, त्याला म्हणतात डेड होतात ते. परंतु हे एक लिव्हिंग ड्रिंक आहे. हे जितके दिवस तुम्ही बाहेर ठेवाल वॉर्म टेम्परेचर मध्ये, याच्यामध्ये फिजिनेस, कार्बोनेशन हा कंटिन्यू आणि फर्मेंटेशन या प्रोसेस कंटिन्यू चालू राहतात. आणि सुंदर फिजिनेस, चांगलाच आपल्या जिभेला एक चरका बसतो ज्याला म्हटलं जातं, आणि एक चष्का लागतो यार. थंड पण पिऊ शकता आणि अगदी बाहेर ठेवून वॉर्म टेम्परेचर मध्ये सुद्धा ठेवून ग्लास मध्ये घालून तुम्ही पिऊ शकता. कंबुचा हा क्लासिक फ्लेवर मध्ये आहे. क्लासिकचा अर्थ काय होतो? तुम्ही याच्यापासून अनेक सिट्रस ज्यूस तयार करू शकता. घराघरामध्ये लेमॉनजी आहे, तर लेमॉनजी विथ कंबुचा ऍड करा, तर तुम्हाला वेगळा मिरिंडा घ्यायची गरज नाहीये. नॅचरल मिरिंडा घरामध्ये आलेला आहे. फंटास्टिक यार, क्या बात आहे. ट्राय करून बघा ना. घरामध्ये प्रत्येकाच्या ऑरेंज ज्यूस, किंवा तुम्ही कधी कधी कोणता ज्यूस बनवताय, ऍपल ज्यूस बनवत असाल, किंवा तुम्ही एखादा पायनॅपल ज्यूस बनवत असाल,
किंवा डाळिंबचा ज्यूस ज्याला म्हटला जातो, असे अनेक अनारका ज्यूस, असे अनेक प्रकारचे ज्यूस जेव्हा घरामध्ये बनवले जातात, त्यात थोडासा कंबुचा त्याच्यामध्ये ऍड करा, तर एक सुंदर फ्लेवर आणि अतिशय पॉवरफुल एनर्जेटिक ज्यूस तुमचा तयार होईल. कंबुचा हा तुमच्या गट हेल्थसाठी खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये मिलियन्स ऑफ गुड बॅक्टेरिया आहेत. ध्यानपूर्वक ऐका, मिलियन्स ऑफ गुड बॅक्टेरिया, याचा अर्थ तुमच्या आतड्यांच्या बाजूला जे एंडोथेलियम एक लेअर असतो, तो जो लेअर आहे त्या लेअरच्या बाजूनी असतात गुड बॅक्टेरियाचा थर. परंतु जितके तुम्ही टॉक्सिक फूड खाता, जेवढे तुम्ही केमिकलचे अन्न खाता, जेवढे तुम्ही पेस्टिसाइड खाता आणि असं विषारी अन्न खाता, त्याच्यामुळे तुमच्या तो गुड बॅक्टेरिया मरतात, डेड होतात आणि तो लेअर नाहीसा होतो. अहो एवढंच काय, पण जर तुम्ही एखादा अँटीबायोटिकचा 3 किंवा 5 दिवसाचा कोर्स पूर्ण करता, त्या अँटीबायोटिक सुद्धा तुमच्या गुड बॅक्टेरियाला 90% डॅमेज करायला कारणीभूत ठरतात. आणि यामुळं तुमच्या लहान आतड्याची हेल्थ खराब होते. त्यालाच म्हणतात गट हेल्थ डॅमेज होते. आणि गट हेल्थ डॅमेज झाली की पूर्ण शरीराचा भार बिघडायला सुरुवात होते. त्याच्यामुळे कोणाचं प्रचंड पोट सुटू शकतं, कोणाचं वजन अचानक वाढू शकतं, कोणाच्या शरीरात थायरॉइड, कोणाच्या शरीरात डायबिटीस, कोणाच्या शरीरात हार्ट प्रॉब्लेम, कोणाच्या शरीरात ब्लड प्रेशर, अनेक प्रकारचे आजार, कोणाच्या शरीरात स्किन प्रॉब्लेम, असे अनेक प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम तुमच्या गट हेल्थ पासून सुरू होतात. किती लोकांच्या लक्षात येत आहे पॉईंट, कॉन्स्टिपेशन पासून पाईल्स आणि पाईल्स नंतर पुन्हा मुळव्याध, मुळव्याध नंतर कॅन्सर, अल्सर पासून कॅन्सर, असे अनेक प्रकारचे रोग. तुमचा गट हेल्थ जर व्यवस्थित नसेल तर तुमचे प्रॉब्लेम भरपूर आहेत. गट हेल्थला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये दुसरं मेंदू किंवा दुसरा ब्रेन म्हटला जातो. म्हणून जेवढं तुम्हाला वाटतं ना की आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे ब्रेन आहेत, त्यापैकी गट हा देखील तुमचा ब्रेन आहे. म्हणजे तुमचा मूड चांगला करण्यासाठी सुद्धा हे कंबुचा तुम्हाला मदत करतं. येस, कोण म्हणतं की तुमच्या मेंदूमध्ये असतात इमोशन्स, येस, पण तुमच्या गट मध्ये आहे फिलिंग्स. तुमची जी काय एक मूड ऍक्टिव्हेट करण्याची पॉवर आहे ती तुमच्या गट हेल्थ मध्ये आहे मित्रांनो. म्हणून याला गटला दुसरं ब्रेन म्हणतात. अतिशय सुंदर प्रोडक्ट. किती लोकांना प्रोडक्ट आवडतो? येस, आय लव्ह कंबुचा लिहायचं, पटपट लिहायचं, आय लव्ह कंबुचा. किती लोकांना आवडतो? किती लोकांना पिलाय कंबुचा? खूप सुंदर प्रोडक्ट मित्रांनो. याच्यावर बोलल एवढं कमी आहे. आणि एक प्रोडक्टला घेऊन सुद्धा तुम्ही करोडो रुपयांचं मार्केट भारतामध्ये तयार करू शकता. एवढी गरज आहे, डिमांड आहे, अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. चला पुढे जाऊयात. ॲलोव्हिटा नावाचा ज्यूस, क्या बात आहे सर, खूप सुंदर ज्यूस आहे यार. एक कंपनी आहे मार्केटमध्ये, काही लोक त्याला बरेचशा नावाने ओळखतात, बऱ्याचशा लोकांना माहिती पण असेल. तर त्या कंपनीकडे फक्त ॲलोव्हेरा प्रोडक्ट आहे आणि ती कंपनी पुढे काम करते, फक्त ॲलोव्हेरा. परंतु तुमच्याकडे एक असा ज्यूस आहे जो 100 रुपये, किती रुपये डिस्ट्रीब्युटर प्राइस आहे याची बघूयात. एमआरपी याची फक्त 185, म्हणजे सरासरी 125-150 रुपयाच्या रेंज मधला हा प्रोडक्ट आहे. ओ माय गॉड, हा ॲलोव्हेराचा ज्यूस आहे. याच्यामध्ये जे बाजूला तुम्हाला बॉटलच्या बाजूला जो गर दिसतोय, ॲलोव्हेराचे छिलके काढल्यानंतर जो आतून जो व्हाईट कलरचा गर निघतो, त्याला बारीक बारीक पीस बनवून ते पीस या बॉटलमध्ये सोडलेले आहेत. काही लोक म्हणतात सर कसं काय, हे डॉक्टर लिमना माहिती आहे. जर तुम्ही ॲलोव्हेराचा एखादा पीस खायला घेतला तर प्रचंड कडू लागतो आणि त्याची टेस्ट एवढी चांगली आवडत नाही. परंतु ज्यावेळी तुम्ही ॲलोव्हेराच्या ज्यूस मध्ये, हा ॲलोव्हिटामध्ये तुम्ही ज्यावेळी पिता, तर तुम्ही चावून चावून ॲलोव्हेरा खाऊ शकता. किती लोकांना ॲलोव्हेरा चावून खायला आवडेल त्यांनी नक्की हा ज्यूस पिऊन पहा. ॲलोव्हिटा नावाचा ज्यूस आहे, सुंदर प्रोडक्ट आहे मित्रांनो. या देखील प्रोडक्टची खूप मोठी क्रांती आणि अतिशय अफोर्डेबल रेंज मध्ये हा प्रोडक्ट आपल्याकडे इंडियामध्ये लॉन्च झालेला आहे. खूप सुंदर प्रोडक्ट आहे मित्रांनो. कुकीजचे प्रकार आहेत आपल्याकडे. स्पिरुलिना कुकीज आहे, चॉकलेटसाठी कोकोजी कुकीज आहे, कॉफीसाठी कॉफी कुकीज आहे. हे कुकीज हे आपल्यासाठी कम्प्लिटली मैदा विरहित, त्यानंतर कोणत्याही प्रकारचे याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल, कॅलरीज आणि ह्याला म्हटलं तर ट्रायग्लिसराईड वगैरे अशा प्रकारची चरबी बॉडीमध्ये वाढणार नाही याची काळजी घेणारं हे प्रोडक्ट आहे. जेणेकरून तुमची मुलांची आणि सर्वांची हेल्थ पण चांगली राहील. आणि वर्ल्डच्या सर्वात पॉवरफुल वनस्पती यात असल्यामुळे ते आपल्यासाठी एक ब्रेकफास्टचं काम करतात. खूप सुंदर ब्रेकफास्ट स्पिरुलिना सेरल. यस मित्रांनो, जसं कुकीज एक बिस्किट, कुकीज बिस्किट हे आपला एक काय ब्रेकफास्टचा पार्ट आहे, तसा सेरल म्हणजे ओट्स हे तुम्ही लेमॉनजी मध्ये ट्राय करून बघा ना. मी तर खरं बऱ्याच लोकांना सांगतो की डायरेक्ट नाही, कधी कधी कॉकटेल बनवून पहा, मॉकटेल बनवून पहा. स्पिरुलिना, थोडस गरम पाणी, त्याच्यामध्ये अर्धी लेमनची टाका, मिक्स करा आणि मग खट्टा मिठा स्वाद घ्या. खूप सुंदर लागतं यार. मी ट्राय केलं, तुम्ही पण ट्राय करा, खूप सुंदर लागतं. आणि आम्ही आजही याचं सेवन करतो. कॉडीसेप विथ मिल्क, मिल्क आणि कॉडीसेप बरोबर तुम्ही थोडस चॉकलेट फ्लेवर ऍड करता, म्हणजे कोकोजी थोडी आणखी ऍड करा, तर अजून सुंदर, मुलांना हे आवडतं. आणि कॉडीसेपचं सेरल तुम्ही खायला देऊ शकता, खूप सुंदर आहे मित्रांनो. त्यानंतर आपण पाहूया व्हर्जिन कोकोनट ऑइल. हा देखील आपल्याकडचा लिक्विड न्यूट्रिशनचा पार्ट आहे.
हा खूप सुंदर प्रोडक्ट, जेणेकरून एक सुंदर प्रश्न विचारा लोकांना. मार्केटमध्ये अनेक डॉक्टर्स, जेवढे फार्मासिस्ट आहेत, जेवढे काही मेडिकल प्रोफेशनल आहेत, ते लोक म्हणतात तेल पिऊ नका, आणि आयुर्वेदा सांगतो पहिलं तेल प्या मग पंचकर्म करा. तिथे लोकांना समजतोय हा विरोधाभास. फरक काय मित्रांनो? कारण ते जे तेल पिऊ नका म्हणतात ते काही चुकीचं नाहीये. ते सांगतात आपल्या घरामध्ये येणारी जी तेल आहे ती स्वस्त, सस्ती, म्हणजेच काय, केमिकलचे आणि रिफायनरीचे, त्यानंतर आपण त्याला पाहतो अशा प्रकारचे तेल आहेत की ज्याचा आरोग्याला नुकसान होऊ शकतं. परंतु आयुर्वेद शास्त्रानुसार आपण रोज तेल प्यायला पाहिजे. आयुर्वेद शास्त्राच्या अनुसार पंचकर्माच्या अगोदर जी प्रोसेस केली जाते त्याला म्हणतात स्नेहन. लिहून घ्या, स्नेहन. स्नेहन म्हणजे काय? एक प्रकारे तुमच्या बॉडीला आतून स्नेह देण्याचं काम हे व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणजे तेल हा पार्ट करतो. यामध्ये महत्वाचं आहे तुमची स्किन ही मऊ असायला पाहिजे का मुलायम असायला पाहिजे? तर सगळे म्हणतील मुलायम असायला पाहिजे. तुमच्या स्किन मध्ये असणारे टॉक्सिन लवकर रिमूव्ह व्हायचे असतील तर तिथं तेल लवकर पोहोचलं पाहिजे, जास्त प्रमाणात पोहोचलं पाहिजे. जर तुमची स्किन ड्राय होत असेल तर तुम्ही लवकर म्हातारे होता, तुमच्या स्किनवरती लवकर रिंकल्स पडायला लागतात. म्हणून शिल्पा शेट्टीचा हा फेवरेट प्रोडक्ट आहे, रोज ऑइल पुलिंग करते आणि पिते. व्हर्जिन कोकोनट ऑइल हे पिण्यासाठी बनवलं गेलेलं प्रोडक्ट आहे. तुमची स्किन मऊ ठेवेल. तुमच्या जॉईंट मध्ये कटकट आवाज येतो, याचा अर्थ जॉईंट मधलं तेल कमी झालेलं मित्रांनो. आणि हे तेल कमी होणं म्हणजे संधिवाताची लक्षणं आहेत. पुढे जाऊन जॉईंट फेल्युअर पर्यंत किंवा एखादा जॉईंट बदलण्याची वेळ झीज झाली म्हणतात. आम्ही अशी पण लोक पाहिलेत मित्रांनो, आता 65 वर्ष वय आहे आणि झीज झाल्यामुळे हा जॉईंट असा पूर्ण बेंडही होत नाही आणि सरळही होत नाही, शेवटी त्याला बदलावा लागतो. मला सांगा, झीज झाल्यावर जागा व्हायचं का होऊ नये म्हणून त्याची काळजी घ्यायची. जसं तुम्ही गाडीला ऑइलिंग करता तसं तुमच्या बॉडीला पण आता ऑइलिंग करण्याची गरज आहे, ना की रोग आल्यानंतर. म्हणून हे वेलनेसची मोठी रिव्हॉल्युशन आहे. वेलनेस मधले सुंदर सुंदर प्रोडक्ट आहेत. पोट साफ होण्यासाठी तुमच्या कोठामध्ये, तुमच्या पोटामध्ये आणि लहान आतडे मोठ्या आतड्यामध्ये लवचिकता असायला पाहिजे. त्यासाठी लवचिकता राहील तर तुमचं लवकर पोट साफ होतं, म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास निघून जाऊ शकतो. त्यानंतर जर एखाद्याला प्रॉब्लेम आहे ब्लड प्रेशरचा, तर त्यांना देखील व्हर्जिन कोकोनट ऑइल. हार्टचा प्रॉब्लेम आहे, व्हर्जिन कोकोनट ऑइल ऍड करा, त्याच्यामध्ये लवचिकता चांगली ठेवतो. रक्तवाहिनीमध्ये लवचिकता, भविष्यामध्ये हृदयरोग यायला नको, तर हा व्हर्जिन कोकोनट ऑइल तुमच्या रोजच्या आहारामध्ये घ्या. कसा बरं घ्यायचा याला? बरीचशी लोक याला डायरेक्ट पण पितात, असा हात घेऊन डायरेक्टली कोकोनट ऑइल जिभेवरती सोडून देतात. नारळ पाणी पिता तुम्ही? येस, नारळ पाणी पितो ना आम्ही. मग नारळ पाण्यामध्ये 20 नारळांचं पाणी जेवढी ताकद देतं तेवढं फक्त याच्या व्हर्जिन कोकोनट ऑइलच्या एक एक 2-2 चमच्यामध्ये तेवढी पॉवर आहे. मग याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन व्हर्जिन कोकोनट ऑइल, जे की डायरेक्टली तुम्हाला कच्च्या नारळाचं तूप बनवून दिलेलं आहे. सुंदर सुंदर शब्द वापरा मित्रांनो, समस्त लोकांना लगेच. कच्च्या नारळाचं तूप, याचा फायदा अजून चांगला आहे. कसं घेता येईल बरं? हे ब्लॅक टी मध्ये, लेमनजी मध्ये, आता मी जसं तुमच्या समोर एक लेमनजी लेमोनेडचा ज्यूस आणि रोझेलचा आणि लेमनजीचा ज्यूस बनवला होता, त्यातही तुम्ही 1-2 चमचे ऍड करा व्हर्जिन कोकोनट ऑइल, मिक्स करा, प्या. तुम्हाला समजणारही नाही की तुमच्या पोटामध्ये तेल कोणत्या मार्गाने चालले. वर्ल्ड ब्लॅक कॉफी मध्ये, कोणत्याही प्रकारच्या ज्यूस मध्ये, 3-in-1 कॉफी मध्ये, कॉर्डिसेप कॉफी मध्ये, कुठेही घ्या, किंवा अगदी जेवताना लागणाऱ्या एक एक ग्लास पाण्यासोबत तुम्ही घ्यायला सुरुवात करा. पण अनेक हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, स्किनची हेल्थ चांगली ठेवणं, तुमच्या डायजेशनला चांगलं ठेवणं, रक्तवाहिन्यांची हेल्थ चांगली ठेवणं आणि तुमच्या शरीरामध्ये कोठा क्लीन ठेवायला मदत करणं, कॉन्स्टिपेशनचा दूर करणं, किती चांगले फायदे आहेत. फंटास्टिक लिहू शकता, वाव लिहू शकता. किती लोकांना आवडतात हे प्रोडक्ट? हे नाही सर, एक ट्रेंड सेटर प्रोडक्ट आहे. घराघरामध्ये लागणारे प्रोडक्ट आपण चेंज करा. आणि असेट शब्द वापरतो मी. आपली ही बॉडी आहे ना, ही कोट्यावधी रिपुवांची बॉडी आहे मित्रांनो. 500 करोड रुपये आपल्या शरीराची किंमत आहे. विसरू नका हे कधी सुद्धा. ज्यावेळी प्रोडक्ट घेता त्यावेळी कॉन्शियस व्हा. जसं आज सकाळी सुषमा मॅडमने एक सुंदरसा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यामध्ये जेम्स दाखवले होते. अशा अशा काही गोष्टी घरामध्ये येतात की ज्या विषकारक बनू शकतात आणि त्याला ऑलरेडी बाहेरच्या कंट्रीमध्ये बॅन्स आहेत, असे केमिकल त्यामध्ये ऍड झालेत. त्यापैकी आपण एक पाहतो, आपल्या घरामध्ये 3 प्रकारचे व्हाईट विष आहेत, पांढरे विष, पांढरी साखर, पांढरं मीठ आणि पांढरा मैदा. या 3 गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये हिमालयन पिंक सॉल्ट हा ऍड करा, मिठाला सबस्टिट्यूट बनवा. तुम्हाला तुमच्या मिठासाठी उत्तम सुंदर पर्याय एक आहे हिमालयन पिंक सॉल्ट. का बरं घ्यायचंय? याचं पहिलं कारण, हा जो हिमालयन पिंक सॉल्ट आहे हा तुमच्या हेल्दीचा आणि निरोगी जीवनाचा डेली यूजचा पार्ट बनू शकतो. नेहमीच्या आहारामध्ये लागणारं मीठ, आणि हे मीठ तर तुम्हाला हे कमी प्रमाणामध्ये लागेल. दुसरा महत्वाचा पॉइंट आहे, यामध्ये 84 मिनरल्स आहेत. बर, पांढऱ्या मिठामध्ये ज्याला टेबल सॉल्ट म्हणता तुम्ही, वरून मीठ ज्यावेळी घेता त्यावेळेला म्हटलं जातं त्यामध्ये किती मिनरल्स आहेत?
त्यामध्ये मित्रांनो मिनरल्स आहेत फार फार तर फक्त 2, एक सोडियम आणि दुसरा आहे आयोडीन. फक्त 2 मिनरल आहेत. परंतु आता मात्र तुमच्या समोर जे मीठ आहे त्याच्यामध्ये 84 मिनरल आहेत. ह्या चॅटबॉक्स मध्ये 84 मिनरल असलेलं हे हिमालयन पिंक सॉल्ट. मिनरलचा रोल काय बॉडीमध्ये? मिनरल आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर पोषक तत्वांचे जे न्यूट्रिशन पार्ट आहेत ते तुमच्या पेशींपर्यंत घेऊन जाण्याचं वाहकाचं काम करतात. मिनरल तुमच्या शरीरामध्ये तुमची ऊर्जा इथून तिथे घेऊन जाण्याला, एनर्जी ट्रान्सफॉर्म करायला मदत करतात. मिनरल तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या बॉडीचे टॉक्सिन रिमूव्ह करायला सुद्धा हेल्प करतात. म्हणजे वाहक, वाहक मिनरल म्हणजे वाहक. तर 84 प्रकारचे वाहक आपल्याला एका मिठातून मिळतात. किती लोकांना वाटतंय फंटास्टिक यार, हे प्रोडक्ट आपल्या घराघरामध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. छोटा डब्बा पण आहे, मोठा डब्बा पण आहे. दोन्हीपैकी कुठलाही घेऊन तुम्ही सुरुवात करा. सुंदरचं प्रोडक्ट आहे. घराघरामध्ये पांढरी साखर दूर करण्यासाठी डीएक्सएननी लॉन्च केलेलं आहे. हे म्हणजे जागरी पावडर. जागरी पावडर मध्ये 2 प्रकार आहेत मित्रांनो. पहिला प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं जागरी मध्ये फर्स्ट प्रेस जागरी. ही फर्स्ट प्रेस जागरी म्हणजे एक न्यूट्रिशियस जागरी आहे. जागरी विथ न्यूट्रिशन. आता लोक म्हणतील कसं काय, तर त्यांना समजावून सांगा की पहिल्या धारेची जागरी आहे. पहिल्या धारेचा हा गुळ आहे. याच्यामध्ये मिनरल्स पण आहेत, याच्यामध्ये बरेचसे न्यूट्रिशन कंटेंट पण मिळतात. त्याचं कारण आहे बऱ्याच वेळेला ज्यावेळी ऊस तुम्ही अनेक प्रेसिंग करता, त्या मशीन मध्ये खूप वेळा प्रेस केला जातो तर सगळा चोथा पण काढून घेतो. पण ज्यावेळी तुम्ही एकदाच प्रेस करता, पहिल्यांदाच फक्त प्रेस होतं, त्यावेळी फक्त त्यातले पोषण बाहेर येतात. हे तुम्हाला फंटास्टिक पॉईंट समजतोय. हे डायबिटीस लोकांना सुद्धा देऊन पहा. खूप सुंदर आहे मित्रांनो. सगळी 90% ताकद ही पहिल्या प्रेसच्या जागरीमध्ये, म्हणून याला म्हणतात पहिल्या धारेची. पहिल्या धारेचा गुळ, पहिल्या धारेची जागरी. गुळ म्हणण्यापेक्षा जागरी म्हणा, म्हणायला छान वाटतं, बोलायलाही छान वाटतं आणि सांगितलं की लोकांना समजायलाही सोपं वाटतं. यानंतर एक आपल्याकडं एक मध आहे ज्याला म्हटलं जातं मल्टीफ्लोरा म्हटलं जातं, मल्टीफ्लोरा हनी. आता मल्टीफ्लोरा हनी म्हणजे काय? अनेक फुलांमध्ये असणारे गुण ज्यावेळी ती हनीच्या माध्यमामध्ये, म्हणजे हनी काय आहे, त्या फुलांचा सगळा अर्क त्या हनीमध्ये मधामध्ये उतरतो. म्हणून त्या फुलांचे सर्व गुण त्या मधामध्ये येतात. आणि ज्या वेळेला एखादी मधमाशी अनेक फुलांवरती बसते त्यावेळी ती अनेक फुलांचा मध गोळा करते आणि तुम्हाला मल्टीफ्लोरा हनी निर्माण करून देते. म्हणून एक सुंदरस मल्टीफ्लोरा हनी जे तुम्ही ब्लॅक टी मध्ये पण ऍड करून पहा तर खूप सुंदर लागेल. रोझेल लेमनजी मध्ये ऍड करा, टेस्टही बदलते आणि हेल्थही चांगली राहते. त्यानंतर डीएक्सएन कडे लॉन्च केला गेलेला आहे तुलसी हनी. येस, तुलसी हनीचा रोल काय? तर तुलसी हनी म्हणजे मित्रांनो, तुलसी हनी, तुलसी हनी, तुलसी हनी, तुलसी हनी म्हणजे काय? तर तुलसी हनी मध्ये फ्रेंड्स नीट ऐका, तुलसीची शेती केली जाते आणि तुलसीला एका बाग बनवली जाते आणि त्या गार्डन मध्ये त्या ठिकाणी बरोबर फार्म तयार करून तिथं ते मधमाशा सोडल्यानंतर त्या फक्त तुळशीच्या फुलामधूनच मध काढू शकतात आणि त्यांच्या मधामध्ये तुळशीचा अर्क येतो आणि तो पूर्ण कॉन्सन्ट्रेशन केलेला तुलसी हनी डीएक्सएनने आपल्याकरता लॉन्च केलाय. हा आहे मल्टीफ्लोरा हनी, हा आहे तुलसी हनी आणि हा देखील आपल्या घरामध्ये आपला बिझनेसचा, आपल्या इन्कमचा पार्ट आणि इन्कमचा दरवाजा बनणारा प्रोडक्ट आहे. स्पाइस इट राईट म्हणजे काय? मसाले घ्या पण आरोग्यदायी घ्या. म्हणून चिली विनेगर अतिशय सुंदर प्रोडक्ट हा देखील आहे मित्रांनो, ट्राय करा. त्याला तुम्ही डाळ भात वरती टाकून पहा, कधी कधी तुम्ही सँडविच मध्ये ट्राय करा. अनेक प्रकारच्या डिश तुम्ही घरामध्ये बनवता, ज्याला तुम्ही तुमचे ब्रेकफास्टचे जे डिशेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा टेस्ट चेंज करायचा आहे. तर एकदा ट्राय करा. चिली विनेगर 1-2 चमचे ऍड करा तर तुम्हाला टेस्टही छान लागते आणि हेल्थही चांगली मिळते. चिली विनेगर, हो वाव, खूप सुंदर प्रोडक्ट. आता माझ्या समोर ही बॉटल आहे, हा सुंदर प्रोडक्ट आहे मित्रांनो. किती सुंदर आहे बघा, माझ्या हातामध्ये ही बॉटल आहे. राईस ब्रान ऑइल. राईस ब्रान ऑइलचं सुरुवात सुंदर माहिती आज तुम्हाला मी देणार आहे. राईस ब्रान ऑइल, हा जो राईस ब्रान ऑइल आहे मित्रांनो, व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. हे राईस ब्रान ऑइल प्रत्येक घरामध्ये चेंज होणार आजपासून. आजची मीटिंग तुमच्यासाठी आय ओपनर असेल मित्रांनो. खूप पॉवरफुल राईस ब्रान ऑइलची माहिती आता मी तुमच्या पुढे घेऊन आलोय. पहिला पॉइंट आहे, मार्केटमध्ये जेवढी तेल आहे त्याचा स्मोकिंग पॉइंट असतो फार फार तर 70 ते 80. नीट ऐका, 70 किंवा 80 हा स्मोकिंग पॉइंट आहे. अच्छा, स्मोकिंग पॉइंट म्हणजे काय? तर ज्या वेळेला त्याची 70 डिग्री टेम्परेचर होतं त्यावेळी ते तेल जळायला सुरू होतं, धुवा होतो. माहिती ना तुम्हाला, तेलामधून धूर निघतो. म्हणजे 70 डिग्रीच्या नंतर जर तुम्ही चालू ठेवलं तर तुमचं तेल काय होतं, जळायला लागतं. म्हणजे तेल वाफ बनून निघून जात. या तेलाचा जो स्मोकिंग पॉइंट आहे हा आहे 220, म्हणजे 200च्या पलीकडं. वाव, फंटास्टिक. 200 डिग्री याचा अर्थ काय, की ज्यावेळी तुम्ही स्वयंपाक करायला घेता
200 डिग्री पर्यंत जरी तुम्ही तुमचं तेल तापवलं तर हे जळत नाही, हे वेस्ट होत नाही. हे तुम्ही डबल ट्रिपल वापरू शकता, 2-2 वेळा वापरू शकता. एकदा भजी बनवा आणि पुन्हा तेल काढून घ्या आणि पुन्हा तुम्ही वडापाव बनवा, अजून काय वेगळं बनवा, तर तुम्हाला आरोग्यदायी तेल आपल्या घराघरामध्ये आलेलं आहे. अजून काय याचा बरं फायदा आहे? याचा फायदा आहे, ज्या वेळेला तुम्ही भाजी बनवता, ज्यावेळेला तुम्ही स्वयंपाक करता, तुमचं स्वयंपाक 70 ते 80 डिग्री टेम्परेचरला तयार होतो. आता विचार करा, 70-80 डिग्री टेम्परेचर येण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही कोणतीही मार्केटमधली बाजारातली तेलं वापरता, तर जवळपास ती तेल जळायला सुरू होतात. आणि ह्या तेलाचा जो स्मोकिंग पॉइंट आहे, म्हणजे जळण्याचा जो पॉइंट आहे, हा दूर होण्याचा जो पॉइंट आहे, तो 200 आहे. 200च्या पलीकडे आहे. म्हणजे तुम्ही याला अतिशय सुंदर रुचकर आहार बनवू शकता. हे तेल तुमच्या आहाराला नुकसान करणार नाही, म्हणून याचा स्मोकिंग पॉइंट पण चांगला आहे. आणि ओरिझोनल मुळे हे तेल जर तुम्ही चपातीला लावता, तर तुम्ही खाताना मात्र तुमच्या पोटामध्ये डायरेक्टली तेल पोहोचत नाही. हे ओरिझोनल असल्यामुळं तुमच्या शरीराला अवरोध निर्माण करतो ओरिझोनल, आणि हे तुमच्या हार्टला, तुमच्या बॉडीला जिथं जिथं तेल नको आहे तिथं डॅमेज होण्यासाठी बचाव करणारं राईस ब्रान ऑइल आहे. तर कोणतं तेल वापरायला पाहिजे? ज्याची फक्त 50 ते 60 किंवा 70 स्मोकिंग पॉइंट आहेत, का जे तेल तुम्हाला 200 पेक्षा जास्त स्मोकिंग पॉइंट देतं ते वापरायचं? डिसिजन ऍज युअर चॉईस दिसतो मित्रांनो. आणि याकरता हे तेल तुम्ही जास्त दिवस टिकवून ठेवू शकता. अफोर्डेबल प्राइस मध्ये DXN लॉन्च केलाय आणि यासोबत तुम्हाला DXN अतिशय सुंदर पद्धतीने अपॉर्च्युनिटी पण देते. त्यामुळं घरेलू महिला अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणं खूप खूप आवश्यक आहे. चला, राईस बनवल्यानंतर आपण पाहूयात. हा आहे आपला मखाना. हा प्रोडक्ट आपला सीझनल प्रोडक्ट आहे मित्रांनो. हा कदाचित कोणत्या सीझन मध्ये येईल आय डोंट नो, पण ज्यावेळी कमळ पुष्प येतात त्यावेळेला तुम्हाला हे खायला मिळू शकेल. खूप सुंदर, मुलांनाही आवडणारा प्रोडक्ट आहे. ज्यावेळी येईल तेव्हा बल्क मध्ये घेऊन ठेवा, कारण तुम्हाला माहिती आहे सीझनलचा अर्थ होतो हा व्हॅनिश होणारा प्रोडक्ट आहे. पुन्हा सीझन गेला की पुढच्या सीझनची वाट बघावी लागेल. जशी आंब्यांची वाट आपण पाहतो, मँगोची वाट पाहतो, तसं तुम्हाला जर करायचं नसेल तर लोटस मखाना सीड आल्यानंतर मात्र तुम्ही इमिजिएटली जादा क्वांटिटीत परचेस करून घ्या. सुंदरस हे आहे मोगरा सॅफ्रॉन. आणि कालच मी सरांकडून व्हिडिओ घेतला. आपल्या हैदराबादच्या फॅक्टरीमध्ये फुलं आलेली आहेत. वाव, खूप सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत. छानसा व्हिडिओ मी आज देखील ग्रुपला शेअर करणार मीटिंग संपल्यानंतर. कालच मी पाहिला आणि लगेच डॉक्टर सरांना म्हटलं, सर आय वॉन्ट दिस व्हिडिओ, मला शेअर करा. हा जो मोगरा आहे, हा मोगरा तुम्ही रोज कसा प्यायचा आहे, कसा खायचा आहे? बरीचशी लोक याला पेढ्यामध्ये टाकतात, खव्यामध्ये टाकतात, श्रीखंडामध्ये टाकतात, स्वीट डिश मध्ये टाकतात आणि नष्ट करून टाकतात. अतिशय गोड, अतिशय स्वीट आणि त्याच्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये कढवला जातो. त्यापेक्षा तुम्ही ना थोडस पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही ऍड करा हलकस वॉर्म वॉटर, गरम पाणी घ्या. त्याच्यामध्ये 1 2 3 बीज टाका त्याचे फक्त, आणि फक्त चमच्याने हलवा. डान्सिंग लेडी, येस, डॉक्टर लिम काय म्हणतात, डान्सिंग लेडी. रिअल जर तुम्हाला सॅफ्रॉन घ्यायचा असेल, रिअल तुम्हाला जर हा तुम्हाला रेग्युलरली घ्यायचा असेल, तर तुम्ही काय करा, याला तुम्ही डायरेक्टली कशामध्ये टाकाल? केशर तुम्ही टाकायचंय रोजच्या पिण्याच्या पाण्यामध्ये. रोज बाहेर जाताना जे तुम्ही अल्कलाईन चहाचं पाणी पित होता त्याच्यामध्ये पण 2-4 तुम्ही हे टाका, म्हणजे थोडस लोकांना दाखवेल. असं डान्सिंग स्टार याच्यामध्ये म्हणायचं आम्ही केशर पण ऍड केलाय. लोकांना असं थोडस वेगळं काहीतरी पाहिलं की टेस्ट घ्यायला धावतात, की तुम्हाला फंटास्टिक वाटते. पॉईंट महत्वाचा आहे की नाही? पॉईंट तुम्ही सांगा ना त्यांना. याची छोटीशी डबी पण आमच्याकडे मिळते, DXNचा रिअल केशर, कोणतंही त्यामध्ये मिक्सिंग नाहीये आणि पूर्ण काळजी घेऊन बनवलेला प्रोडक्ट आहे. हा आपल्यासाठी सुंदर आहे, जो तुम्हाला मिळतो एका डबीच्या माध्यमातून. अनेक फायदे याचे आहेत. स्किनसाठी चांगला आहे, तुमच्या स्किनला ते चांगलं देईल. डॉक्टर लिमना स्किनसाठी जो फायदा झाला म्हणून त्यांनी इमिजिएटली प्रयत्न केला की वर्ल्ड मधली सर्वात मोठी सॅफ्रॉनची फॅक्टरी DXNची असेल, वर्ल्ड मधली सर्वात मोठी. सुरुवातीला आपण थर्ड पार्टी केलं, परंतु नंतर वर्ल्डची सर्वात मोठी फॅक्टरी आता DXNची स्वतःची आहे. त्याला आलेला आहे आपला एक शुगर केन, ज्याला म्हणतो आपण जागरी पावडर. बऱ्याचशा लोकांनी डिमांड केली की सर आम्हाला रेग्युलर साठी, रोजच्या वापरासाठी अजून थोडीशी अफोर्डेबल प्राइस मधली जागरी आणून द्या. तर DXNनी लगेच मागणी मान्य केली. बघा, DXN आता इंडियन कंपनी झाली. इंडियन, या काही इंटरनॅशनल कंपनी नाही आहेत. बऱ्याचशा लोकांना वाटतं अरे सर, निर्णय घेणारी सुद्धा लोक इंडियाची आहेत. त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये कंपनी आता पूर्णपणे. याचा अर्थ ज्यावेळी डिसिजन घेतला गेला की सर आम्हाला अशी पण जागरी हवी आहे की जी अफोर्डेबल असावी, खेडेगावातल्या लोकांनी इमिजिएटली परचेस करावी, एकदा का ट्राय करतील आणि नंतर फर्स्ट प्रेस कडे पण जातील. ज्यांना समजलं फर्स्ट प्रेसचं महत्व, तर प्रीमियम पण घेतील, नॉर्मल रेंज मध्ये पण घेतील.
म्हणून डीएक्सएननी सुंदरशी जागरी तुमच्याकरता लॉन्च केली आहे. ही सुद्धा सुंदर जागरी आहे मित्रांनो. चिली पावडर, फंटास्टिक यार. चिली पावडर, रेड चिली पावडर लिहून घ्या. ही गुंटूरची चिली पावडर आहे. भारतामध्ये नाही, संपूर्ण जगामध्ये सर्वात बेस्ट जी चिली ज्याला म्हटलं जातं, जी तुम्हाला शरीराला रुचकर पण आहे, टेस्टी पण आहे, त्याचा कलर पण इतका छानसा येतो भाज्यांना, खूप सुंदर आणि कमी प्रमाणामध्ये जास्त वापर होतो. भेसळ हा पार्ट नाही. डीएक्सएनचा सर्वात महत्वाचा जो आयडेंटिटी आहे तो म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची भेसळ या प्रोडक्टमध्ये दिसणार नाही. असे प्रोडक्ट डीएक्सएन देते तुम्हाला. खूप सुंदर प्रोडक्ट अजून एक तुमच्या समोर आहे, टर्मरिक पावडर. म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल बरं सर हळद का लॉन्च करण्यात आली, तर हळद लॉन्च करण्याच्या पाठीमागं पण एक मोठा इतिहास आहे. आणि तो म्हणजे आपल्या भारतामध्ये हळदीचं खूप मोठं हे आहे, प्रघात आहे. पहिल्यापासून ती संस्कृती आहे. पी हळद आणि हो गोरी. ह्या फक्त म्हणण्यासारख्या म्हणी नाहीत. तर तुमची स्किन चांगली करायचं असेल, तेज चेहऱ्यावर आणायचं असेल, गोरेपणा आणायचा असेल, तर तुम्हाला हळद तुमच्या पोटामध्ये गेली पाहिजे. मग पी हळद. पाण्यामध्ये हळद टाकून तुम्ही पिऊ शकता, परंतु आम्ही ना मार्केटमधली पाण्यामध्ये हळद टाकली तर ती मिक्स सुद्धा होत नाही, कारण त्यातलं तेल पण काढून घेतलेलं असतं. ही हळद पाण्यामध्ये तुम्ही चमच्याने फिरवलीत, इमिजिएटली चांगली मिक्स होते आणि इमिजिएटली तुमच्या पाण्यामध्ये हळद तयार होते. वाव. दुसरा पॉइंट, मार्केटमध्ये जेवढ्या हळद दुकानामध्ये मिळतात, ट्रॅडिशनली पॅकेटमध्ये मिळतात, त्यातलं कर्कुमिन नावाचा जो सर्वात महत्वाचा जो अँटी कॅन्सर घटक आहे, सर्वात महत्वाचा घटक म्हटला तो कर्कुमिन. हा कर्कुमिन अँटी कॅन्सर पार्ट हा त्या हळदीमधून काढला जातो आणि तो विकला जातो हायेस्ट व्हॅल्यू प्रोडक्ट मध्ये. फॉर एक्झाम्पल, त्याच्यापासून बनतात कॅप्सूल आणि टॅबलेट. 60 टॅबलेटच्या ज्या बॉटल्स असतात ना, त्याची किंमत 900-1000 रुपयांच्या रेंजमध्ये. किती लोकांना माहिती आहे? यस यस. कर्कुमिन नावानी गोळ्या विकल्या जातात मार्केटमध्ये. आणि तुम्हाला काय दिलेले आहे? स्वयंपाकापासून ते तुमच्या आहारामध्ये बदल करण्यासाठी, तुमच्या सोयीनी घेण्यासाठी, कशामधूनही पिण्यासाठी, लेमन जी रोझेल ज्यूस मध्ये पण टाकून पिऊ शकता आणि मिक्स करा पाण्यामध्ये, डायरेक्टली पिऊन प्यायला सुरुवात करा. अतिशय पॉवरफुल कर्कुमिन यामध्ये आहे. किती बरं कर्कुमिन आहे यामध्ये? मार्केटमध्ये जेवढ्या पावडर तुम्ही घेता दुकानातून, त्यामध्ये 1 पॉइंट सुद्धा कर्कुमिन राहत नाही. परंतु यामध्ये दावा आहे, ही जी लकॉडॉंग नावाची टर्मरिक पावडर आहे, याच्यामध्ये ही एक असं लकॉडॉंग नावाचं लेक आहे आणि त्या ठिकाणी बनणारी ही सर्वात महत्वाची पावडर आहे त्या एरियामध्ये. त्याच्यामध्ये 10 पॉइंट कर्कुमिन आहे. किती पॉइंट? लिहा 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 लिहा. तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊ द्या. तो डबा पाहिला, ती पावडर पाहिली की तुमच्या डोळ्यापुढे आलं पाहिजे, अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज, स्किन गोरी करण्यासाठी. पी हळद हो गोरी. पी हळद निरोगी राहा. तुम्ही चमच्याभर टाका, मिक्स करा आणि रोज प्यायला सुरुवात करा. निरोगी जीवन जगा मित्रांनो आणि चांगली इन्व्हेस्टमेंट करा आपल्या जीवनासाठी. खूप महत्वाची इन्व्हेस्टमेंट आहे. ज्यावेळी तुम्ही डीएक्सएनचे प्रोडक्ट घेता, त्यावेळी तुम्ही रिअल प्रोडक्ट सेवन करता, ऑर्गॅनिक प्रोडक्ट सेवन करता आणि चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट सेवन करता. बऱ्याचशा लोकांना हा जर पार्ट माहित सुद्धा नाहीये की कोकोनटचं पाणी आहे ते नारळ पाणी गोड लागतं, कोकोनटचं तेल बनतं ते देखील तुम्हाला प्यायला आवडतं. मग डीएक्सएननी तयार केलं तुमच्यासाठी कोकोनट शुगर. जेवढे कोकोनटचे फायदे मगाच्या थोड्याशा 10 मिनिटापूर्वी मी बोललो असेल, असे कोकोनटचे फायदे तुम्हाला डायरेक्टली कोकोनट शुगर बनवून दिला जातो. वाव. नारळाची साखर. येस, याला म्हणतात युनिक, याला म्हटलं जातं अनोखा. डीएक्सएनची आयडेंटिटी बनणारे प्रोडक्ट. लोकांना ना सुरुवातीला एक एक प्रोडक्ट ट्राय करायला सांगा आणि त्यानंतर ते प्रोडक्ट डीएक्सएन बरोबर अनेक लोक तुमच्याशी कनेक्ट व्हायला सुरुवात होतील. कमीत कमी तुमच्या घराघरामध्ये याचे छोटे छोटे शॉप असायला पाहिजेत. किती लोकांना माझं म्हणणं पटतंय? 1 डबा 2 डबा घेता तुम्ही कस्टमर आहात मित्रांनो, पण तुम्ही 4 किंवा 5 घेता त्यावेळी तुम्ही कंझ्युमर क्रिएट करण्यासाठी ते प्रोडक्ट घेता आणि तुमच्याकडे छोटे छोटे माय होम माय शॉप असे प्रोडक्ट प्रत्येकाच्या घरामध्ये असले पाहिजेत. 5 चहा 5 कंबुचा, एक बॉक्स कंबुचाचा घरात असला पाहिजे. लिंगझी 3 in 1 ही कॉफी सुंदर डीएक्सएनने आता लॉन्च केली. ही कॉफी लॉन्च करण्याच्या पाठीमागचं काय बरं, याच्या पाठीमागचं रिझन आहे. रिझन खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे भारतामध्ये ना रोस्टेड कॉफी पिण्याचा प्रघात आहे. बऱ्याचशा वेळेला लोक कधी कधी काय करतात, स्टारबक्स किंवा सीसी डेज मोठमोठ्या कॉफी शोरूम मध्ये जातात, कॉफी शॉप मध्ये जातात, 300-300 रुपयाची कॉफी आनंदाने पितात. भारतामधल्या लोकांना ना ही रोस्टेड कॉफीची टेस्ट आहे. म्हणून डॉक्टर लिम, डीएक्सएन फाउंडर्स यांनी डिसिजन घेतला, आपण अशी देखील कॉफी बनवून देऊयात यांना की जी रोस्टेड कॉफी आहे, ज्याला म्हणतात ग्राउंडेड कॉफी, जी रोस्ट केलेली असल्यामुळं थोडी करपल्यासारखी टेस्ट येते आणि रिअल कॉफी सारखी लोकांना वाटते. आतापर्यंत आपण पाहिलं होतं आपल्याकडे बऱ्याचशा प्रकारच्या कॉफी आहेत, त्यामध्ये ही कॉफी आल्यानंतर देखील अनेक लोकांचा टेस्ट इन्ग्रेडियंट जागृत झाला.
ज्यांना टेस्टला खूप आवडते ना वेगळी चव, आणि त्यांना पाहिजे सिमिलर चव, मार्केटमध्ये जी आहे त्याच्याशी मॅच होणारी चव असेल तर लवकर ऍक्सेप्ट होतो. म्हणून डीएक्सएलनी रोस्टेड कॉफी लॉन्च केली, आणि ह्या कॉफीचा प्रोडक्ट आल्यापासून सुद्धा प्रचंड सेल वाढलेला आहे. ही जगातली अशा कॉफी आहेत की पहिल्यांदा तुम्ही खाऊ पण शकता आणि पिऊ पण शकता. खाण्यासाठी बनवलेली कॉफी, खाता पण येते, पिता पण येते आणि प्लान पण देता येते. प्रवीण साळुंके एका कॉफीतून आले होते आणि आज लाखो लोकांची टीम बनते, क्राऊन अँबॅसेडर बनतात, 40 देशांमध्ये नेटवर्क उभा राहतो. फक्त एक कॉपी एका व्यक्तीला शेअर करण्यात आली होती. एका प्रोडक्ट एक माणसाचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. तर मला सांगा, हे प्रोडक्ट तुमच्याकडे असायला पाहिजे का नसायला पाहिजे? लवकर सांगा तुमच्याकडे. म्हणजे ज्या ज्या वेळी तुम्ही होम मिटिंगला जाल त्या त्या हे प्रोडक्ट तुम्ही नक्की शेअर करा, दाखवा लोकांना. तयार आहात, तयार आहात, तयार आहात, रेडी आहात? येस. शेवटचा प्रोडक्ट पाहूया आजच्या मिटिंगचा, फ्लॅक्सीड ऑइल. मित्रांनो, जिथं जिथं तेल येतं ते तुमच्या निरोगी जीवनाला, हृदयासाठी चांगलं, रक्तवाहिन्यांसाठी चांगलं, रक्तवाहिन्या स्किनसाठी चांगलं, डायजेशन साठी चांगलं, जॉईंट साठी चांगलं, म्हणून हे फ्लॅक्सीड ऑइल. जवसाचं तेल म्हणतात काही लोक, तर फ्लॅक्सीड ऑइल हे सुद्धा सुंदर तेल आहे, ज्या तेलाच्या कॅप्सूल बनल्या जातात, आणि हे सुद्धा तुम्ही पिऊ शकता. चला मित्रांनो, एक खूप फायदे देणारे प्रोडक्ट आहे, स्किन हेल्थ पासून डायजेस्टिव्ह हेल्थ पर्यंत. खूप खूप सुंदर प्रोडक्ट. कसे वाटले प्रोडक्ट आजचे सांगा लवकर. अप्रतिम. तुम्ही तुमच्या वाक्यांमध्ये बोला. फंटास्टिक, वाव, व्हेरी गुड. आणि किती लोकांना वाटते की यस सर, प्रत्येक घराघरामध्ये आपल्याला हा प्रोडक्ट घेऊन जायला पाहिजे. लवकर बोला, लवकर बोला. फास्ट फास्ट फास्ट. फॅब्युलस, फंटास्टिक. कुणालजी बोलतायत. श्रमिष्ठा पंचमुखी अमेझिंग लिहितायत. अरे बोला, तुमचे म्यूट ओपन करायचे. म्यूट ओपन होत नाहीये का? अलाउ पार्टिसिपेंट अनम्यूट.